जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी मागेल त्याला सोलर पंप योजना राबवली जात आहे। प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत दिले जाणारे सोलर पंप आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणारे सोलर पंप असा दुहेरी लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जातोय। मित्रांनो 2025 मध्ये 70,000पेक्षा जास्त पंप स्थापित करण्यात आलेले आहेत। लाखो शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहेत, शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेमेंट करण्यात आलेले आहेत। आणि आता सोलर इन्स्टॉलेशनची प्रक्रिया ही गेल्या 2-3 महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीमुळे पावसामुळे कुठेतरी थंडावलेली आहे। जी प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे। बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून पेमेंट केलेले आहेत, परंतु त्यांना व्हेंडर उपलब्ध नव्हते, ते व्हेंडर आता याच्या अंतर्गत उपलब्ध होणार आहेत। मित्रांनो या सर्व प्रक्रिया पार पाडत असताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येतं की सोलर पंप लागलेच नाही, सोलर पंप लावलेच जात नाहीत, फक्त पैसे भरून घेतले, ही योजना राबवली जात नाही। मित्रांनो याच विषयावरती आज आपण थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सोलर पंप लागत आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 HP असेल, 5 HP असेल, 2,000 3,000 पंप स्थापित होत आहेत। आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये फक्त 5 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, जून महिन्यापासून पाऊस सुरू झाला, जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे पूर्ण 4 महिने इन्स्टॉलेशनच्या प्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या। असा 5 महिन्याचा कालावधी गेला आणि फक्त 5 महिन्यामध्ये 70,000पेक्षा जास्त पंप हे राज्यभरामध्ये स्थापित झालेले आहेत। हीच यादी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला पाहता येते। मित्रांनो याच्यासाठी काय करायचंय, तुम्हाला पीएम कुसुमच्या वेबसाईटवरती यायचंय। पीएम कुसुमच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत ABC ज्या 3 प्रकारामध्ये योजना राबवली जाते, त्या तिन्ही प्रकारामधील जे टार्गेट आहे त्याचा डॅशबोर्ड या ठिकाणी दाखवला जातोय, ज्याच्या अंतर्गत 9 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे सोलर पंप आतापर्यंत स्थापित करण्यात आल्याची माहिती दाखवली जाते। आणि याच्याच खाली शेतकऱ्यांसाठी एक कॉर्नर आहे, शेतकऱ्यांसाठी एक माहिती आहे, ज्याच्यामध्ये व्हेंडरची प्राइस लिस्ट, व्हेंडरची लिस्ट असेल, पंपांचे जे काही टेस्ट रिपोर्ट असतील ते देण्यात आले, आणि याच्या खाली लाभार्थी यादी म्हणून एक ऑप्शन देण्यात आलेले। या लाभार्थी यादीवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला राज्य निवडावं लागणार आहे, महाराष्ट्र। महाराष्ट्र निवडत असताना तुम्हाला मेडा आणि महावितरण अशा 2 ऑप्शन दाखवले जात आहेत। पूर्वी कुसुम योजना मेडाच्या अंतर्गत राबवली जायची, आता महावितरणच्या अंतर्गत राबवली जाते। आपल्याला नवीन यादी पाहिजे, महावितरण सिलेक्ट करायचे। मेडाच्या माध्यमातून देखील 2025 मध्ये पंप लावण्यात आलेले आहेत। महावितरणला सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची यादी पाहिजे तो जिल्हा याच्यामध्ये सिलेक्ट करायचा आहे। सर्व जिल्हे आपण या ठिकाणी पाहू शकता। त्याच्यानंतर त्याच्या अंतर्गत तुम्हाला तुमचा जे काही पंप कॅपॅसिटी आहे 3 HP 5 HP 7.5 HP जी काही HP कॅपॅसिटी असेल ती निवडायची। आणि याच्यानंतर कोणत्या वर्षामध्ये इन्स्टॉलेशन झालेलं पाहिजे, आपल्याला 2025 चे नवीन इन्स्टॉलेशन पाहिजे तर 2025 सिलेक्ट करायचे आणि सर्च करायचे। हे सर्च केल्याबरोबर त्या जिल्ह्यामध्ये लागलेल्या सोलर पंपाची यादी दाखवली जाईल। याच्यामध्ये नावानुसार गाव, शेतकऱ्याचं नाव, पूर्ण माहिती तुम्हाला याच्यात पाहता येणार आहे। पर्टिक्युलर एका नावानं सर्च करायचं असेल तर सर्च मध्ये आपण सर्च करू शकता। आणि याच्यामध्ये 2,000 पंप, 2,500 पंप, 1900-1500 जे काही लागलेले असतील ते पंप त्या कॅटेगरीनुसार दाखवले जाणार आहेत। त्याच जिल्ह्यामध्ये 3 HPच्या ऐवजी 5 HP पाहिजे असेल तर पाहू शकता, किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर आपण जिल्हा बदल करून त्याची HPची कॅपॅसिटी बदल करून सुद्धा सर्च करू शकता। पर्टिक्युलर आपल्या स्वतःच्या नावानुसार किंवा आपल्या गावातील एखाद्या नावानुसार जरी आपल्याला याच्यामध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा आपण याच्यामध्ये पाहू शकता। आणि अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती सोलर पंप कोणत्या कॅटेगरीचे कोणत्या क्षमतेचे लागलेले ते आपण याच्यामधून पाहू शकता। लाखो पंप या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। फक्त राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जर इन्स्टॉलेशन प्रक्रिया पार पाडल्या तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं। या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली होती, जी आता नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्हेंडर सिलेक्शन करण्यात आलेले आहेत। त्यांच्या पंप आस्थापनाच्या प्रक्रिया सुरुवातीला सुरू होतील आणि याच्यानंतर जसं कोटा उपलब्ध होईल तसे नवीन व्हेंडर याच्यामध्ये ऍड करून शेतकऱ्याला व्हेंडर सिलेक्शन करण्यासाठी सांगण्यात येणार आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे विचारले गेलेल्या एका प्रश्नाबद्दलची ही एक महत्त्वाची अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।